श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. यंदा 2026 आपल्यासाठी खूप खास असणार आहे. कारण 2026 मध्ये धोंड्याचा महिना, ज्याला आपण अधिक मास, पुरुषोत्तम मास किंवा मलमास म्हणून देखील ओळखतो, तर तो आलेला आहे. शास्त्रामध्ये या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणून विशेष महत्त्व दिलं आहे. कारण स्वयं भगवान श्री विष्णूंनी या महिन्याला माझं नाव द्या असं सांगितलं. लोक अधिक मासाला धोंड्याचा महिना असंही म्हणतात. या महिन्यामध्ये केलेले जप, तप, दान, धर्म, पूजा, स्तोत्र पठण याचं फळ हे अनेक पटींनी वाढतं, असं शास्त्रात देखील नमूद आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वर्षातलं सर्वात विशेष, सर्वात फलदायी मानला जाणारा अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम महिना हा नेमका कधी सुरू होतो, कधी संपतो, याचं महत्त्व काय आणि या महिन्यात नेमकं काय करावं, कोणत्या चुका टाळाव्यात, तसेच या महिन्यामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या तिथी आलेल्या आहेत, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, वर्षाला 12 महिने असतात. जानेवारी ते डिसेंबर, मग हा एक्स्ट्राचा धोंड्याचा महिना येतो कसा आणि हे कसं ठरवतात, कशावरून ठरतो हा धोंड्याचा महिना? चला तर मग जाणून घेऊयात. तुम्हाला ही एक गोष्ट माहिती आहे का, की आपल्या वैदिक पंचांगणात अधिक मास लीप वर्षामध्ये एक दिवस वाढतो, पण आपल्या हिंदू पंचांगणामध्ये एक संपूर्ण महिना वाढतो. आणि हे का होते? कारण चंद्रवर्ष आणि सूर्यवर्ष यांच्यात जो फरक आहे तो जुळवण्यासाठी हा अतिरिक्त महिना जोडला जातो. चंद्र 12 राशींची प्रदक्षिणा साधारणतः 28-29 दिवसात पूर्ण करतो, तर सूर्य एका राशीत जवळजवळ 30 ते 31 दिवस थांबतो. तो दुसरीकडे भारतीय गणना पद्धतीनुसार सौर वर्षात 365 दिवस आणि चंद्रवर्षात 354 दिवस असतात. आणि अशा प्रकारे एका वर्षात चंद्र आणि सौर वर्षात 11 दिवसांचा फरक असतो आणि 3 वर्षात हा फरक 33 दिवसांचा होतो. आणि हे 33 दिवस 3 वर्षांनी अतिरिक्त महिना बनतात. हे अतिरिक्त 33 दिवस एका महिन्यात जोडले जातात, ज्याला अधिक मास असे नाव देण्यात आलेले आहे. आणि असं केल्याने व्रत उत्सवाची तारीख अनुकूल राहते. तसेच पंचांग किंवा हिंदू कॅलेंडर सूर्य आणि चंद्रवर्षाच्या गणनेवरती आधारित आहे. अधिक मास हा चंद्रवर्षाचा अतिरिक्त भाग आहे, जो 32 महिने 16 दिवस आणि 8 तासांच्या फरकाने तयार होतो. आणि हेच अंतर भरून काढण्यासाठी किंवा सूर्य आणि चंद्रवर्ष यांच्या संतुलन निर्माण करण्यासाठी हा अधिक मास येतो. जगातील प्रत्येक जीव हा 5 घटकांनी बनलेला आहे. जल, अग्नी, आकाश, वायू आणि पृथ्वी. ज्या काळात व्यक्ती धार्मिक कार्यासह ध्यानयोग इत्यादीद्वारे आपल्या शरीरात उपस्थित असलेल्या या पंचमहाभूतांचा समतोल स्थापित करण्याचा प्रयत्न करतो. आणि तो काळ म्हणजेच अधिक मास. आणि म्हणूनच अधिक मासादरम्यान केलेल्या कामांनी दर 3 वर्षांनी परमशुद्धता प्राप्त केल्यानंतर व्यक्ती नवीन ऊर्जेने भरून जातो. इंग्रजी महिन्यानुसार जर सांगायचं झालं तर 2026 मध्ये अधिक महिना हा मे मध्ये आलेला आहे. 17 मे 2026 रविवार या दिवशी अधिक मासाला सुरुवात होत आहे. आणि मराठी महिन्यानुसार जर सांगायचं झालं तर ज्येष्ठ महिन्यामध्ये अधिक मासा आलेला आहे. 17 मे 2026 व रविवार या दिवसापासून अधिक ज्येष्ठ महिन्याला सुरुवात होते. आणि याच दिवसापासून आपल्या अधिक मासाला सुद्धा सुरुवात होत असते. आणि अधिक मास हा 15 जून 2026 वार सोमवार या दिवशी संपत आहे. अधिक मासामध्ये 21 मे 2026 वार गुरुवार या दिवशी गुरुपुष्य अमृत योग सुद्धा आलेला आहे. तसेच आश्चर्याची बाब म्हणजे 2026 या वर्षात अंगारकी संकष्टी चतुर्थी ही 3दा येणार आहे. बघा, हे अत्यंत शुभयोग मानला जातो. अंगारकीच्या उपवासाचे फळ म्हणजे शास्त्रात लिहिलेल्या सर्व संकष्टी चतुर्थीचे एकत्रित पुण्य होय. आता आपण या महिन्यात काय करावे आणि काय टाळावे हे जाणून घेऊया. नंबर 1, श्रीमद भगवद्गीतेचे मनापासून वाचन करावे. विष्णू सहस्रनाम, पुरुषोत्तम मासाची कथा, श्री रामचरित मासातील काही विशिष्ट पाठ, तसेच पुरुषोत्तम नावाच्या गीतेतील 14व्या अध्यायाचं रोज अर्थासह पठण करावे. तसेच दररोज किमान 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप पण आपण जर केला, तर एवढ्या मोठ्या स्तोत्रासाठी तुम्हाला वेळ नसेल तर फक्त मंत्र जप केला तरी सुद्धा तुम्हाला तेवढंच पुण्यफळ हे मिळतं. नंबर 2, या महिन्यात शक्यतो एक वेळेस अन्न घ्यावे, असंही काही परंपरेत सांगितलं आहे. यामुळे शरीर हलकं राहतं आणि मन जप तपासाठी स्थिर होतं. नंबर 3, या महिन्याला दानाला विशेष असं महत्त्व आहे.
गहू, तांदूळ, मूग, दूध, दही, तूप, आवळा, तांदळाच्या पिठाचे पदार्थ, जिरे, साखर, खजूर अशा सात्विक वस्तूंचं दान केल्याने गृहदोषही शांत होतात. याचबरोबर अधिक मास दीपदान अत्यंत शुभ मानलं जातं. नंबर 4, 21 मे 2026 या दिवशी गुरुपुष्योत्तम योग अतिशय शुभती. या दिवशी काहीही खरेदी केलं तर विशेषतः सोने चांदी हे अनेक पटीने वाढतं असं शास्त्र सांगतं. धोंड्याच्या महिन्यात लोक अगदी पायातील जोडवी सुद्धा खरेदी करतात. चांदी लक्ष्मीला प्रिय असल्याने या दिवशी चांदीच्या वस्तू द्यायला खूप चांगलं. तसेच धोंड्याच्या महिन्यामध्ये जावई आणि मुलीला चांदीचं वाण देण्याची देखील परंपरा आहे. अजूनही अनेक घरात ही परंपरा चालते आणि चांदी हा सात्विक, शुभ आणि मनधन वाढवणारा धातू मानला जातो. नंबर 5, या महिन्याला पुरुषोत्तम मास, माधव मास असे देखील म्हणतात. या महिन्यात केलेली पूजा, जप, दान, पाठ, सेवा याचं फळ हे 100 पटीने जास्त लाभतं म्हणजेच वाढतं. पण या महिन्यात काही चुका केल्या तर त्याचा परिणाम संपूर्ण वर्षभर हा जाणवू शकतो. आणि म्हणून आज आपण जाणून घेऊयात की अधिक मासात कोणत्या चुका ह्या अजिबात करू नयेत. कोणत्या गोष्टी केल्याने पुण्य कमी होतं तर बघा, लग्न, साखरपुडा, गृहप्रवेश, नामकरण, मुंडन, मोठी लग्न कार्य, गृहशांती ही अनेक कामे यामध्ये टाळली जातात. तसेच या महिन्यात मांसाहार, मद्यपान, कांदा, लसूण आणि उडदाचे पदार्थ देखील खाऊ नयेत. तसेच कोणत्याही नवीन कामाची सुरुवात अधिक मासामध्ये करू नये. साधारणतः नवीन कामे, नवीन घरे, नवीन दाराची दाराची सुरुवात, नामकरण, गृहप्रवेश, लग्न, मुंज, वास्तुक शांती अशी मोठी शुभकार्ये या महिन्यामध्ये टाळली जातात. तसेच विहीर, बोरिंग, तलाव खणणे अशी देखील कामे करू नयेत. कारण हा महिना उपासना आणि आत्मशुद्धीचा मानला जातो. नंबर 2, हा महिना शांततेचा, जपाचा, सेवेचा आहे. भांडण केल्यास पुण्य नष्ट होते असे म्हणतात. म्हणजेच रोज सूर्योदयापूर्वी उठावे आणि अधिक मासात ब्रह्ममुहूर्तावर उठणे हे अनिवार्य मानले जाते. तसेच उशिरापर्यंत झोपणे यामुळे पुण्य देखील कमी करते. देवघर, देवाची मूर्ती अस्वच्छ ठेवू नये. नंबर 3, तिखट वाणी, निंदा, चुगली अजिबात करू नये. अधिक मासात निंदा, वाईट बोलणे टाळण्यास पुण्य खूप वाढतं. आणि वाईट बोलल्यास पुण्य हे क्षीण होतं. नंबर 4, विशेषतः अधिक मासात घरातील कचरा साफ करणे हे अत्यंत शुभ आहे. काटकसर न करता जास्तीत जास्त दान करावे. कारण अधिक मासात दानाचं पवित्र फळ हे 100 पटीने वाढतं. दान टाळणे म्हणजेच पुण्य गमावणे. जास्त खर्च, दिखाऊपणा टाळावा आणि हा महिना जोरात खर्च करण्याचा नसून साधेपणा आणि मर्यादेचा आहे. नंबर 5, देवाचे व्रत अर्धवट सोडू नका आणि तसेच केलेला जप, व्रत, पाठ अर्धवट सोडणे हे चुकीचं मानलं जातं. मांसमध्ये तिखट, राग वाढवणारे अन्न टाळावे आणि अधिक मासात तामसिक आहार हा पुण्य कमी करतो. नंबर 6, बघा, या महिन्यात घरात अंधार ठेवू नका. संध्याकाळी दीप लावणं अत्यंत शुभ असतं. तसेच वडीलधाऱ्यांचा अपमान अजिबात करू नये. वृद्धांचा अपमान हा सर्वात मोठा दोष या महिन्यात तो अधिक गंभीर मानला जातो. बघा, उपवास, दान, पारायण, गरिबांना अन्नदान या सेवा या महिन्यामध्ये अवश्य कराव्या. अधिक मास हा फक्त एक जादा महिना नाहीये, तर हा जीवन बदलणारा, कर्म शुद्ध करणारा, पुण्य वाढवणारा असा काळ आहे. आणि या छोट्या चुका जर टाळल्या तर घरामध्ये सुख समृद्धी नक्की येईल. अडथळे दूर होतील, मानसिक शांती देखील मिळेल, समृद्धी वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भगवान श्रीहरींची कृपा ही तुमच्यावरती अखंड राहील. हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र मानल्या गेलेला अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास बद्दल एक पौराणिक कथा आपण जाणून घेणार आहोत, जे आपल्याला या महिन्यात खरं महत्त्व पटवून देईल. फार वर्षापूर्वी नविश नावाचा एक अत्यंत पराक्रमी आणि शक्तिशाली राजा होता. त्याच्याकडे अफाट संपत्ती होती. त्याने अनेक मोठे यज्ञ केले होते, दानधर्म केले होते. पण त्याला एक मोठा दुर्गुण होता, गर्व. त्याला त्याच्या पुण्याईचा आणि सत्तेचा प्रचंड अहंकार होता. राजा नवाशाने अनेक दानधर्म केले, पण त्याला अधिक मासाचे महत्त्व हे कधी समजले नाही. जेव्हा जेव्हा अधिक मास येईल, तेव्हा तो त्याच्याकडे दुर्लक्ष करी. त्याने कधीही त्या पवित्र महिन्यात विशेष पूजा किंवा दानधर्म केले नाही. त्याला वाटले, मी नेहमीच दान करतो आणि मग या वेगळ्या महिन्याचं काय महत्त्व? काळानुसार राजा नयुषाचा मृत्यू झाला आणि त्याच्या पापपुण्याचा हिशोब झाला. त्याच्या पुण्याच्या तुलनेत त्याचा अहंकार आणि अधिक मासाकडे केलेले त्याचे दुर्लक्ष हे खूप मोठे पाप ठरले. त्याला स्वर्गातून खाली ढकलण्यात आले आणि त्याला शिक्षा म्हणून त्याला अजगर म्हणजे साप योनीत जन्म घ्यावा लागला. अजगर म्हणून त्याला खूप दुःख देखील भोगावे लागले आणि अनेक वर्षानंतर जेव्हा पांडव वनवासात होते, तेव्हा बलवान भीम एका अजगराच्या तावडीत सापडला. तो अजगर दुसरा तिसरा कोणी नसून शापित राजा नयुषू होता. जेव्हा युधिष्ठिर तेथे आले, तेव्हा अजगराने आपली संपूर्ण कथा सांगितली.
युधिष्ठिर हे धर्माचे आणि शास्त्राचे मोठे जाणकार होते. त्यांनी नहुषला सांगितले, "हे राजा, तुझ्याकडे सर्व काही होते, पण तू अधिक मासाचे महत्त्व हे ओळखले नाहीस आणि त्या महिन्यात केलेले साधे दान ही सामान्य महिन्यातील दान मोठ्या दानापेक्षा श्रेष्ठ असते आणि तुझ्या पापाचे मूळ हे तेच आहे." युधिष्ठिराच्या शब्दांनी नहुषला ज्ञान प्राप्त झाले आणि त्यांनी मनोभावे पश्चाताप व्यक्त केला आणि अधिक मासात भगवान विष्णूंची पूजा आणि नामस्मरण केले. त्याच्या खऱ्या भक्तीचा, मनाच्या भक्तीमुळे आणि पश्चातापामुळे त्याला अजगराच्या रूपातून मुक्ती मिळाली आणि त्याला पुन्हा स्वर्गात स्थान मिळाले. बघा या कथेचा बोध काय आहे, तर अधिक मास हा केवळ कॅलेंडरचा अतिरिक्त महिना नाही, तर तो आपल्या पापाचा क्षय करण्याची आणि भक्ती वाढवण्याची एक सुवर्ण संधी आहे आणि या महिन्यात केलेले छोटेसे सत्कर्मही भगवान विष्णूंना प्रिय असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक मासाची महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.